नांदेड जिल्ह्यातल्या रामतीर्थमध्ये एका मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन एका तरुणाकडून फोडल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे आणि या संबंधित प्रकरणामध्ये पोलिसांकडून सुद्धा आता चौकशी केली जाते। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या सगळ्याचं मॉनिटरिंग केलं जात होतं आणि आता हा नेमका प्रकार कसा घडला आणि पुढची कशी कायदेशीर कारवाई असेल हे जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर सर आहेत। सो तुम्ही सकाळपासून सकाळी 7 वाजल्यापासून जे काही मतदान वेगवेगळ्या ठिकाणी होतंय त्याचं मॉनिटरिंग करता आहात। रामतीर्थमध्ये नेमका काय प्रकार घडला आणि तिथे आता सध्याची परिस्थिती काय आहे? 16 नांदेड लोकसभा मतदारसंघांतर्गत 90 देगलूर या विधानसभा मतदारांतर्गत एक मतदान केंद्र 103 क्रमांकाचं रामतीर्थ इथलं इथे सर्वसाधारण 4:15च्या दरम्यान एका मतदारांनी जी ईव्हीएम मशीन आहेत, महत्त्वाचं व्हीपीएटी आणि बॅलेट युनिट ही फोडलेलं आहे, याच्यावर म्हणजे घात केलेला आहे। परंतु जे कंट्रोल युनिट आहे ते कंट्रोल युनिट प्रिसाइडिंग ऑफिसरच्या ताब्यात होतं, त्यामुळं जे कंट्रोल युनिट ताब्यात असल्यामुळं ते सेफ आहे आणि त्यामध्ये झालेलं 185 मतदान जे आहे ते पण सेफ आहे। हा प्रकार झाल्यानंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करून यामध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। संबंधित व्यक्तीला अटकसुद्धा केलेली आहे आणि आता आपण मॉक पोल घेऊन आता तिथं निवडणूक प्रक्रिया ही सुरळीतपणे पार पडल्या जात आहे। सर, 2068 मतदान केंद्रावरती हे मतदान पार पडतं आहे आणि मतदान अतिशय शांततेमध्ये पार पडावे यासाठी आपण सगळं प्रशासन यंत्रणा काम करते आहे। हा तरुण नेमका कोण होता आणि त्यानं कुठलं हत्यार आतमध्ये असं नेलेलं होतं ज्यानं ईव्हीएमवरती त्यानं हल्ला चढवला? नाही, यामध्ये कसं आहे की आता ही प्रक्रिया 4:15ला झालेली आहे। आता प्रत्यक्षात गुन्हा वगैरे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सगळं सविस्तर माहिती मिळेल। सर, आपण पाहतोय की तुम्ही सकाळपासून याच हॉलमधून ह्या सगळ्या मतदान केंद्राचं मॉनिटरिंग करता आहात। किती सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून आपल्या या सगळ्या मतदान केंद्रावरती नजर ठेवली जाते आणि सकाळपासूनची सगळी परिस्थिती ठिकठिकाणी काय आहे? सर, साधारण आमच्या 16 नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये 2064 जे मतदान केंद्र आहेत त्यापैकी 50% म्हणजे 1030च्या आसपास आम्ही संपूर्ण याच्यामध्ये वेबकास्टिंग करत आहोत आणि सक्सेसफुल वेबकास्टिंग होत आहेत। आम्हाला या इथून आपण बघत आहात की संपूर्ण दृश्य दिसते, जिथं गर्दी आहे, जिथं काही प्रॉब्लेम आहे किंवा जिथं आम्हाला फोन आलेला आहे तर आम्ही याद्वारे कंट्रोल करून संबंधितांना माहिती देत असतो। सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे। ज्या मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया पार पडते आहे तिथे काही तांत्रिक अडचणीच्या काही तक्रारी आतापर्यंत आपल्याकडे आलेल्या आहेत का आणि अशा काही तक्रारी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आपल्याकडून रेकॉर्डवरती आहेत का? तांत्रिक म्हणून नाही, पण जसं कसं असते की मॉक पोलच्या दरम्यान ईव्हीएम मशीनचा खराब म्हणजे दुरुस्ती किंवा काहीतरी प्रॉब्लेम येणं किंवा ड्युरिंग मतदानाच्या तर त्यामध्ये आपण ती ईव्हीएम मशीन बदललेली आहे आणि त्यामुळं काय असं मतदानाचा काही खोळंबा झालेला नाही, त्यामध्ये सोल्युशन निघालेले आहेत आणि मतदान प्रक्रिया ही सुरळीत पार पडल्या जाते। सर, किती मशीन्स रिप्लेस करण्यात आल्यात अशी काही आकडेवारी आतापर्यंत आपल्याकडे आहे? सर्व गोळा करणं चालू आहे की 6 वाजता आम्ही तुम्हाला एकत्रित माहिती देऊया त्याची। तर आपण पाहतोय की नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर सर आपल्यासोबत आहेत आणि ही सगळी कंट्रोल रूम आपण पाहतोय। जिल्हाधिकारी कार्यालयातून या सगळ्या ठिकाणचं मॉनिटरिंग हे केलं जातं आणि ज्या मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया पार पडते आहे तिथे सीसीटीव्ही किंवा वेब कॅमेरे जे आहेत त्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याचं काम सुरू आहे। मात्र रामतीर्थ येथील एका मतदान केंद्रावरती एक तरुणानं ईव्हीएम मशीनवरती हल्ला केलेला होता आणि ती मशीन फोडल्याची घटना घडलेली आहे। मात्र संबंधित यामध्ये कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्याला सुरुवात केलेली आहे। पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सध्या उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी आपल्याला दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, नांदेड।